तेव्हा बडबड नाही, आराम करायचा तोंड बंद ठेवून. अगं बसलीस का? आराम कर ना, कशी होईल. जा, खरं मी असताना ह्याची गरजच नाहीये तुला. सावकाश बाळा, सावकाश. हा, जा. तुमची काळजी मी समजू शकते बाबूराव. तुमच्या मनात आता काय वादळ उठलंय याचाही अंदाज मी बांधू शकते. तुमच्या या काळजीवर अत्यंत चांगला तोडगा घेऊन मी इथे आले. एक चांगलं स्थळ बघितलंय आपल्या चंदनासाठी. काय? चंदनासाठी स्थळ? तुम्ही? तुम्ही कशाला त्रास घेतलात? त्रास त्रास? हो मंगलाताई, तुमच्या चंदनाने माझ्या प्रसादला नकार दिला. नाही, तिच्या पायापायीच दिला. पण तेव्हाही मी तिला माझी सून मानलं होतं की नाही. आणि मी आजही तिला माझी तिसरी मुलगीच मानते. हो, ती आजही तुमचीच मुलगी आहे. मला बोलू द्या मंगलाताई. आजवर ना सारखी टोचणी लागून राहिली आहे माझ्या मनाला, माझ्या वागण्याची. चंदनाने प्रसादला नकार दिला लग्नासाठी. का नाही तेव्हा अडवलं मी? सारखं माझं म्हणणं ह्याचा जाब विचारत असतं मला. जाऊ दे ना कांताबाई. अहो, ते जुन्या गोष्टींवरती चर्चा करण्यात आता काय अर्थ आहे? नाही, अगदी खरंय तुमचं बाबूराव. आता सगळ्या मागच्या गोष्टींबद्दल काय बोलत बसायचं? तेव्हाच चंदनाला थांबवायला पाहिजे होतं ना आपण. चंदनाला अपघात घडला, तिचा पाय गेला त्याच्यात. यात तिचा काय दोष होता हो? का तिने नकार दिला तेव्हा प्रसादशी लग्न करायला? आज जर चंदनाचं लग्न झालेलं असतं माझ्या प्रसादशी, तर माझ्या घरात मंगलाताई अतिशय सुखात राहिली असती हो तुमची पोर. तिने बघितली असतीलच की हो स्वप्न लग्नासंबंधीची. थँक्यू कांताबाईनी. म्हणजे तुम्ही आमच्या चंदनाची एवढी काळजी घेताय, खरंच बरं वाटलं. पण खरं सांगू का? नाही, तुम्ही आता खरंच काही बोलू नका बाबूराव. खरं तर मी तुम्हा दोघांना आधी कल्पना द्यायला हवी होती, पण नाही बोलले. म्हटलं आधी काहीतरी हाताशी लागू दे मग बोलू. नाही, पण कशाबद्दल बोलताय तुम्ही? घ्या, अहो चंदनाच्या लग्नाबद्दल बोलते मी. मी एक अतिशय चांगलं स्थळ बघितले आपल्या चंदनासाठी. तुम्ही स्थळ बघितलंय? आम्ही म्हणजे? अहो तुम्ही आणि आम्ही आता वेगळे आहोत का? मी खूप विचार करत होते हो. म्हणजे आपली विचार करते आणि काल रात्री ना अचानक मला तो मुलगा सुचला. आमच्या नात्यातलाच आहे आणि चंदनाला शोभेल असाच आहे. हा बघा, म्हणजे तुम्ही जर होकार दिलात ना, तर मग मी त्याच्या घरच्यांशी बोलेन. नाही, थँक्स कांताबाईनी. पण म्हणजे तुम्हाला चंदनाविषयी इतकं काही वाटतंय. पण खरं सांगू का, आम्ही काही स्वस्थ नाही बसलेलो. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, पण आम्ही सुद्धा स्थळ बघायला लागलो. अरे काय सांगताय काय? हो, आणि एखाद्या ठिकाणी योग जुळून सुद्धा येईल. म्हणजे चालली आहेत बोलणी. वा वा. अहो काहीच हरकत नाही. नाही सांगितलं म्हणून काय झालं? बरं, मग तुम्ही जे बघत असाल त्याबद्दल काही कळलं तर सांगा मला, आणि काही मदत लागली तर अगदी कळवा. हा बरं, मग निघते मी. नंतर येईन कधीतरी परत चंदनावर जरा गप्पा मारायला. हा, काय आहे ते सांगा. हा, चला.
डॅन. अरे प्रसाद, हे सगळं काय आहे? फुलं तुला खूप आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी आणली आहेत. अरे हो, पण एवढी फुलं? अगं मला तर वाटत होतं तुझ्यासाठी मी अख्खं फुलाचं दुकान जरी घेऊन आलो असतो ना, तरी ती तुला कमी पडली असती. पण खरं सांगू वृंदा, यातल्या एकाही फुलाला तुझ्या रूपाची, तुझ्या सौंदर्याची सर नाही. खरंच? तुला खोटं वाटतंय? कसं काय खोटं वाटतंय तुला? विचार, या फुलांनाच विचार. मी पण काय वेडी आहे, सारखा मायनसचाच विचार करत असते. हे सगळं काय आहे? फुलं. अरे तू एवढा सिरियस का झालायस? मी मी जरा विचार करतोय वृंदा. कसला विचार करतोयस? या या या, या फुलांचा. हे बस ना वृंदा, मी हा विचार करत होतो. मला हे म्हणायचं होतं की हे बघ, हे गुलाबाचं फूल, या गुलाबाच्या फुलाला जर मी एक्स म्हणलं आणि हे मोगऱ्याचं फुलाला जर मी वाय म्हणलं, काय बोलतोयस तू? नाही नाही, तू त्या दिवशी नव्हती का सांगत? हा हा हा, या मोगऱ्याच्या फुलाला जर मी एक्स म्हणलं आणि ह्या गुलाबाच्या फुलाला जर मी वाय म्हणलं, तर ते एक्स इज इक्वल टू 2y. काय झालं? का हसतेस? काही चुकीचं बोललो का मी? नाही. नाही नाही, हे बघ, तू तू ज्या अर्थी हसतेस ना, त्या अर्थी नक्कीच. अरे नाही, मी वेगळ्याच कारणामुळे हसतेय. कुठलं कारण? मला वाटलं एखादा नवीन लग्न झालेला नवरा जेव्हा आपल्या बायकोसाठी फुलं आणतो, तेव्हा तो त्याचं प्रेम व्यक्त करतो, त्याच्या बायकोचं कौतुक करतो. पण तू तर मॅथ्सचेच इक्वेशन्स घेऊन बसलास. अरे प्रसाद, कोणी ऐकलं तर काय म्हणतील? ते ठीक आहे, पण मी तुझ्या मनात काय चाललंय ते नाही ओळखू शकलो. आय एम सॉरी, मला माफ कर. अरे असं काही नाही. उलट मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तू मॅथ्स मध्ये इतका इंटरेस्ट घेतोस. अगं, तुझ्यासारखी एवढी मन लावून शिकवणारी टीचर असताना शिकण्यात कोण इंटरेस्ट नाही घेणार? ते काय तू ना वृंद, ते काय काय म्हणतात तो शब्द, इन्स्पिरेशन. तू माझं इन्स्पिरेशन आहेस वृंदा. हो, थँक्यू. पण प्रसाद, नुसता शिक्षक चांगला असून चालत नाही, विद्यार्थी सुद्धा तितकाच चांगला असावा लागतो. मी खरंच तू खूप चांगला विद्यार्थी आहेस. असलं काय? सारख्या छोट्या छोट्या चुका करत असतो. अरे त्या तर कोणीही करतं, पण त्या चुका केल्यानंतर
त्या सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि तिथून पुढे जाणं, ह्यानीच एक विद्यार्थी हुशार होतो. आणि तू बघ, तू एक दिवस इतका हुशार होशील की कोणीही तुला काहीही बोलू शकणार नाही, अगदी मी सुद्धा. थँक्यू टीचर. वृंदा, मी काय म्हणतोय, आपण आता अभ्यास करायच्या ऐवजी हे घ्या. हा. अहो, कांताबाईने किती मोठ्या मनाच्या आहेत नाही. म्हणजे चंदनाने प्रसादला नकार दिला तरी त्या तिच्यासाठी स्थळ शोधतायत. कुठल्याही माणसाला आपण 100% ओळखूच शकत नाही असं वाटतंय मला. आणि कांतावहिनीच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं नाही. खरंय हो. म्हणजे चंदनासाठी त्या असा विचार करत असतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अहो, आपण मारे त्यांना सांगितलंय चंदनासाठी आम्ही स्थळ शोधतो म्हणून, पण आपण अजून काहीही केलेलं नाहीये. अरे नाही कसं, मी माझ्या ऑफिस मधल्या 2-4 मित्रांना सांगून ठेवलंय. बरं, चंदनाचं नाव इथल्या वधूवर सूचक मंडळामध्ये नोंदवलंय. तुझ्या त्या पुण्यातल्या सुरेखाताईंना सांगितलंय, त्यांनी तिथल्या मंडळामध्ये नाव नोंदवलंय. आता बघू काय होतंय ते. काय तुम्ही माझ्यासाठी स्थळ बघताय? हो म्हणजे बघतोय, अजून काही तसं ठरलेलं नाहीये. मनात एक विचार आला असंच. म्हणजे आम्ही स्थळ बघतो, पण अगं तुला विचारल्याशिवाय आम्ही काही नक्की नाही करणार. हो बाबा, पण मला विचारायचं तरी. जरा हे सगळं चित्र स्पष्ट झालं की तुला विचारणारच नाही का? नाही, मला लग्न करायचंच नाहीये. अगं असं काय बोलतेस चंदना? प्रत्येक मुलीला समज आल्यापासून ती लग्नाची स्वप्न पाहत असते. आणि तुझ्यावर आलेल्या परिस्थितीमुळे आम्ही दुःखी होत ग. पण तुझी परिस्थिती समजून घेऊन एखादा मुलगा जर लग्नासाठी तयार होत असेल तर काय हरकत आहे ना लग्न करायला? नाही आई, नको. मला लग्नाचा विषयच नको या घरात. मी माझ्या पार्लरच्या कामात सुखी आहे आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. अगं पण किती दिवस? आई वडील काय आयुष्यभर पुरणार आहेत तुला? तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी तुमच्यासाठी जड होतीये, तर मी आत्ता घर सोडून जाते. तसं मला स्पष्ट सांगा तुम्ही. ए बाळा, हे बघ, आम्हाला आमची मुलगी कधीही जड नव्हती आणि नसणार आहे. अगं हे सगळं आम्ही तुझ्या आनंदासाठी, तुझ्या सुखासाठी करतोय ग. बाबा, माझं सुख तुमच्या सोबत राहण्यात आहे. प्लीज बाबा, लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाका. तू तिला चहा करायला सांगणार होतास ना रे? मी करते आई. नाही वृंदा, थांब ना 1 मिनिट. आई, मी काय म्हणतोय, तूच करतेस का? प्लीज चहा, प्लीज कर ना. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा.
सकाळ सकाळ पेपर कुठे गेला? पेपर रिकाम टेकड्या माणसांशिवाय दुसरं घेणार कोण? हे पेपर हे काय? हे तुमचा माल आलाय. अरे मग तो दुकानात ठेवायचा ना, इथं कशाला आणला? नाही नाही, शेटजीने सांगितलंय हे सही करा. सांगितलंय इथं नाही आणायचं रे. शेटजीने सांगितलंय. कुठल्या शेटनी सांगितलंय? हळद भरला असेल अंगात दोघांच्या. सगळ्यांच्याच अंगात आळस भरलाय. बसलेत नुसते फुकटे. आता हे या गोण्या हवं याने दुकानातच नेल्या पाहिजे. इथं ठेवून उपयोग नाही, आपणच नेल्या पाहिजेत. कोण मदत करणार? कोण मदत कर? कंबर कंबर कंबर. काय झालं बाबा? लचक भरली. अहो कशाला इतकं जड उचलायचं? कोणाला तरी सांगायचं ना. आणि हे इथंच बसलेत ना, यांना सांगायचं. नुसतेच बसलेत ते. उठतं का बघ. थांबा, मी नेतो. बर नाही नाही. आणि सुवर्णाताई, तुझ्या फॉरेन रिटर्न नवऱ्यालाही असली कामं सांगत जाऊ नको. खरं म्हणजे यांना कुठलीही कामं सांगणं म्हणजे मूर्खपणाच आहे. मूर्खपणा आहे. त्यांना जर काम करायचं असतं ना, तर मी एवढी चांगली आणलेली नोकरी नाकारली नसती यांनी. काय? तू आणलेली नोकरी यांनी नाकारली? मग चांगला पगार मिळणार होता. यांनी इंटरव्ह्यूला जायलाच नकार दिला. चला काका, कुठे दुकानात हो, ठेवायचं? दुकानात ठेव. मी किल्ल्यांचा जुडगा घेऊन येतो. जा, जा. कौतुक. कंबर कंबर कंबर. हरीशने आणलेली नोकरी तुम्ही नाकारली? हो, का? अशी फडतूस नोकरी मला करायची नव्हती. या अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या करून ना जन्मभर मला बस आणि ट्रेन मध्ये धक्के खात फिरायचं नाहीये, कळलं? अगं, तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात राजयोग लिहिलेला आहे. मोठा बिझनेसमॅन होणार. आणि मग आराम करण्यासाठी स्वित्झर्लंड, पॅरिस. अगं हो, खरंच सांगतोय, पेपरात आता एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलाखत आले. तो आता स्वित्झर्लंड मध्ये आहे. तुम्ही नुसती ना आरामाची स्वप्न बघा, नाहीतर दुसरं तुम्हाला येणार तरी काय? माझं ना नशीबच बॅड आहे. महाबॅड आहे, महाबॅड आहे. स्वित्झर्लंड लिहिता येतं का? लिहिता येतं स्वित्झर्लंड एक काना वेला इंग्लिश मध्ये. स्वित्झर्लंड. चल चल बाबा चल. आई 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 कंबर कंबर कंबर. कदर नाहीये तुम्हा लोकांना. आम्ही स्वप्न बघतो ना, त्याची कदर नाहीये तुम्हा लोकांना. पण स्वप्न बघणं मी सोडणार नाहीये. स्वप्न बघायची म्हणजे झोपायला लागणार. बरं झालं आठवलं. चला झोपूया. चांगलं स्थळ घेऊन गेले होते तर नाही, छान लग्न करून द्या. होकार द्यायचा ना पटकन? नाही, होकार नाही देणार. आम्ही शोधतो, मोठेपणा घ्यायचा होता ना त्यांना. बस मग शोधा चंदनासाठी स्थळ. शोधताय तर शोधा, चांगला शोधा आणि लांब पाठवा कुठेतरी. एकदा लांब गेली ना सासरी पोरगी, डोक्याचा ताप जाईल माझ्या. रात्रंदिवस नुसतं एकच चिंता, झोप नाही धड मला. चंदना माझं आज भांड फोडणार आहे का मग फोडणार आहे? आज फोडणार आहे का मग फोडणार आहे? दिवस रात्र नुसतं डोळ्याला डोळा नाही माझ्या. काय करायचं ह्यांना सांगितलं ना, हे ऐकणारी माणसं नाही आहेत. मलाच मागे लागायला लागणार, बाकी काही नाही. आई, अरे काय करतेयस? चहा करते. चहा? अगं आई, तू कशाला चहा करतेयस वृंदा असताना? हे बघ, वृंदा असताना तू किचन मध्ये नसलीस तरी चालेल. मी वृंदाला सांगतो तुला चहा करून द्या. ए वृंदा, हा बरं, बोलो बोलो बोलो. ए वृंदा. अरे काय काय करतोस तू? किती वेळा सांगायचं मायनस? हा, प्रसाद, बाकीची सगळी बरोबर आहे. बाकीची म्हणजे एकच गणित चुकलंय. हे बघ, ह्या ठिकाणी इथे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा होता. जरा ये, मी सांगते तुला. बस हे बघ इथे. अरे प्रसाद, तू तिला चहा करायला सांगणार होतास ना रे? मी करते आई. नाही वृंदा, थांब ना एक मिनिट. आई, मी काय म्हणतोय, तूच करतेस का प्लीज चहा? प्लीज कर ना. म्हणजे कसं, आता वृंदा पण आली ना, तिच्या बरोबर बसून मी हे चुकलेलं गणित करेक्ट करून घेतो. आणि माझ्यासाठी सुद्धा 1 कप चहा टाक. आणि चहा जास्ती उकळू नकोस, त्याचा जरा त्रास होतो. आणि वृंदा करते ना तसाच तो लाईट. ते वृंदा जरा सांग ना आईला कसं करायचं ते. तू दे इकडे. आई, मी ना
1 चमचा साखर घातली ना की त्यात 1.5 चमचा चहा घालते आणि अगदी थोडीशी उकळी आली की त्याच्यात एकदम थोडं आलं म्हणजे स्ट्रॉंग होत नाही आणि त्याच्यानंतर 2दा उकळी काढून पटकन त्याच्यावर झाकण ठेवते. कळलं? मी आलेच हा कर सॉल्व. हां मग तू काय मला म्हणली होतीस? तू काय म्हणली होतीस की ह्या इक्वेशन मध्ये बसव, म्हणून मी त्या इक्वेशन मध्ये बसून गणित सॉल्व्ह केलं, पण ते चुकते कसं? हो पण तू सिम्पल इंटरेस्ट बसवला, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. पण मग त्याचं वेगळं इक्वेशन आहे का? अरे हो. कुठे ते दाखव जरा मला 1 मिनिट. तू विसरलास तो फॉर्म्युला आपण केला होता एकदा. केला होता पण जरा गडबड झाली कुठे तरी. बघ आता हां हां आम्ही दोघे जण चंदनाच्या लग्नाचा विचार करत होतो, पण चंदना लग्नाला तयार नाहीये. तू जरा बोलशील तिच्याशी? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. भाऊजी कशाचा बरं समा? बरं बरं. मग जरा सामान होया होता. 1/2 किलो पोहे, 1/2 किलो चवळी आणि दात घासूची पेस्ट. वहिनी तुम्ही घेता का जरा? मला हिशोब पूर्ण करायचा आहे तो. बरं बरं घेते. पोहे खाय असा हे काय समोर आहेत बघा होय, वरती. होय. चवळी आणि एक साबणाची वडी द्या जरा. साप अगं आई ग. घ्या वहिनी घ्या. घेते घेते. पेस्ट घेतली हा भाऊजी. हा हा? आणि बल्ब खाय असा बोल. तो काय तिकडे आहे बघा, खाली आहे बघा. घ्या. 2 घेते हा भाऊजी. हा घ्या. सुधा काकू हो काय करताय मला सांगा, मी देतो तुम्हाला. अरे मी घेतलंय, आता हिशोब करूचा असा. बरं द्या मी सांगतो. 138 झाले ना वहिनी? 138 देते हा. हो. ठीक आहे. हे घे बाबा. हे 12 रुपये. हे घे. चल येते रे भाऊजी, येते हा. हो बरं हा. बरं. अगं, आय, 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 देवा. काय झालं बाबा? काय सांगू, सकाळी त्या होलसेलरनी दारात सामान ठेवलं घराच्या. तो लक्ष्मीकांत समोर पाय पसरून बसला होता पण मदत करायला आला नाही. घोडा हो मला कोणी उचलायला गेलो, कंबर धरणार नाही तर काय होणार. हो मला बोलवायचं, मी आलो असतो. राहिलंच. बर तुम्ही आता घरी जा, जरा विश्रांती घ्या, मी बसतो. जातो खरंच, बसवत नाही बघ. नीट सांभाळशील ना? हो सांभाळतो. हिशोब करशील ना? हो हो. नाही तर या कंबरदुखीच्या नादात धंद्याचं नुकसान व्हायचं. देवा परमेश्वरा. नॅपकिन दे, नॅपकिन. आई बाबूराव असं टेन्शन घेऊन विचार करण्यापेक्षा काहीतरी मार्ग काढूया ना. अरे काय मार्ग काढणार मला सांग? पहिल्याच पावलाला हे समजलं, आता ह्याच्यातून मार्ग काय काढणार मी? बरं मी काय सुचवलं तर चालेल? बोल ना. आपण वृंदाक सांगितलं तर? अरे वृंदा काय, वृंदा लहान किती आहे, ती काय समजावणार तिला? बाबूरावानं तसा नाही, वृंदा हुशार असा. आणि मुख्य म्हणजे एखादी गोष्ट करूची म्हणली ना ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसायची नाही. बघा म्हणजे विचार करा, दुसऱ्या कोणाला सांगण्यापेक्षा आपण वृंदालाच सांगू. ही बघा वृंदा गेली. वृंदा जरा इकडे ये ना. आले. काय झालं बाबा? वृंदा माझं एक काम होतं तुझ्याकडे, म्हणजे तुला वेळ आहे ना थोडा? असं काय विचारता बाबा, बोला. काय आहे, तुझी थोडी मदत हवी होती मला. म्हणजे मी आणि तुझी आई आम्ही दोघे जण चंदनाच्या लग्नाचा विचार करत होतो. एखादा चांगला मुलगा मिळाला तुम्हाला? म्हणजे तुम्ही भेटलात का त्यांना? अगं हो हो, जरा थांब. आमच्या डोक्यामध्ये असा विचार आलाय फक्त आत्ता, पण चंदना लग्नाला तयार नाहीये. तू जरा बोलशील तिच्याशी? हो मी बोलून बघते बाबा. म्हणजे ताईचा जर लग्नाला पूर्णपणे विरोध असेल तर मी तिला फोर्स नाही करू शकणार, पण जर ताई तिच्या व्यंगामुळे हा नकार देत असेल ना तर मी नक्की तिच्याशी बोलून बघते. आणि माझ्या सांगण्याने जर ताई लग्नाला तयार होणार असेल तर तिच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे.
बाबा तुम्हाला ऑफिसला उशीर होत असेल ना, निघा तुम्ही, मी बोलते ताईशी. हो हो चला बाबूराव बस मी सोडतो तुमका ऑफिस. अरे कशाला तू? अच्छा बस हो चला. वा